वा, किती धुंद फुंद वातावरण पसरलं आहे चहूबाजू. हे आकाशातील वेगवेगळ्या आकाराचे ढग असं वाटतं अनेक आकृत्या निर्माण करत आहेत. त्यांच्या मनातील गोष्टी आपल्याला सांगत आहेत. त्यांच्यातल्या गुजगोष्टी या वाऱ्यासोबत माझ्या कानापर्यंत पोचत आहेत. असं वाटतं या आकाशातील रंगाची उधळण अंगणात काढलेल्या त्या रांगोळीची आठवण करून देत आहे. हे उंच उंच डोंगर खरेच उंच आहेत का, की या खोल खोल दऱ्या खोल आहेत? या डोंगरांना आपल्या उंचीचा अभिमान आहे, की या खोल दऱ्यांना आपल्या खोलीचा गर्व? ते खळखळणारे शुद्ध पाण्याचे झरे, त्या नद्या, ते धबधबे, निसर्गाची लीला अगाध आहे. वाह, छान. गावाच्या सौंदर्याचे गुणगान गाते आहेस. बहुत खूप. शहराच्या एका टोक्यावरल्या ओसाड जागेवर बसून गावाच्या सौंदर्याचे वर्णन करण्याचा काय अधिकार आहे तुला? तू तर त्या गावाकडची सुद्धा नाहीस. पण तू? मी विवेक. रोज येतो इथे स्वतःला जाणून घेण्यासाठी, पण अजून शक्य झालं नाही. तू तर नवीनच दिसतेस. प्रथमच आलीस वाटतं. हो, तसंच काहीच. खूप ऐकलं होतं या जागेबद्दल. म्हणूनच या जागेचं, या गावाचं वर्णन सुंदर मनमोहक वाटलं तुला. पण ते तसं नाही. हा इथे सौंदर्याचा मास मूसही नाही. तू तर एखाद्या कवीसारखा बोलतोस. कवीच्या कल्पना कवितेत सुंदर जरूर असतील, पण प्रत्यक्षात सुंदरता कधी कधी भकास देखील असू शकते. मी कवी नाही आणि कवितेतील सुंदरता कल्पनाही नाही. मी तर एक साधारण माणूस आहे, पण कवितेतील सुंदर कल्पनाचा आस्वाद घेऊ शकते. खोटं खोटं, साफ खोटं. तुझी मती भ्रष्ट झाली आहे. तुझे विचार, तुझे भावना सगळे खोटे आहेत. त्यांना खूपच वास येतोय. या तुझ्या वाऱ्याच्या जोडकीनं माझ्या अंगावर कंड सुटली आहे. तिरस्काराची, या जगाच्या खोटेपणाची, माणसात लपलेल्या पशुची. अरे किती राग करशील या माणसांचा, निसर्ग देवतेचा, तिच्या वरदानाचा. वरदान नाही, शाप आहे, शाप. म्हणूनच मी असा अपंग झालो आहे. जन्म घेऊन बेकार, निरुद्योगी. तू अपंग शरीराने नाही, मनाने झाला आहेस. शरीराच्या अपंगत्वावर विज्ञानाच्या साह्याने मात करता येते, पण मनाच्या अपंगत्वावर मनाच्याच आधाराने मात करावी लागते. मन निरोगी तर तन निरोगी. अरे किती पुण्य केल्यावर माणसाचा जन्म मिळतो हे माहित आहे का तुला? मी सगळं बोलाची कडी, अन्न बोलाचा भात. मी मूर्ख अज्ञानी नाही, चांगला सुशिक्षित आहे. ओ सॉरी. तरी पण चुकतो आहेस तू. तुला फक्त जीवनाचा काळा रंग दिसत आहे, पण त्यात मिसळलेले सप्तरंग दिसत नाहीत. जीवन हे इंद्रधनुष्यासारखं सप्तरंगी आहे. त्यातून आपण कोणते रंग निवडून घ्यायचे आपलं आपण ठरवायला पाहिजे. कळलं? मला ते पटत नाही. माझ्यासारखा अपंगाला सगळे रंग काळेच दिसतात. अंधार आहे डोळ्यापुढे. विकलांग म्हणून सगळे सतत हसत असतात, आणि म्हणून 5 पावलं पुढे जातात तेव्हा 1 पाऊल मागे खेचलं जातं. तूही या समाजाचा एक भाग आहेस. नदी आणि समुद्राचं मिलन एक ना एक दिवस होणारच. हिम्मत ठेव. बोलणं आणि विचार करणं सोपं असतं. ह्याच समाजात थटेने मी रोज रोज मरण सोसत असतो. पुन्हा चुकतो आहेस तू. बर, तुला रेश्माराव माहित आहे का? अरे, कोणाचं नाव घेतलंस? ती महान गायिका आहे. तिचा आवाज रेशमासारखा मुलायम आहे. नाव आणि आवाज यात फरक करताच येणार नाही. तिचं गाणं ऐकलं की मनाला उभारी येते. या लंगड्याला काठीची गरज भासत नाही. जगातील जे जे काही उत्तम आहे ते सगळं तिच्या गळ्यात विसावलं आहे. तिचं गाणं कानातून प्रवेश करत थेट हृदयाला भिडतं. मीच आहे रेश्मा.